मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। विधानसभा निवडणूक अगदी 20 दिवसांवरती आली आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। गेल्या अनेक दिवसांपासून सर्वे येत आहेत। सर्वेमध्ये हा एक प्रश्न आहे जो प्रामुख्याने घेतला जातो, तो म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रातल्या जनतेची पसंती कोणाला असणार आहे। असेच दोन सर्वे आहेत जे नुकतेच आलेले होते। ते संपूर्ण सर्वेमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही आमच्या YouTube वरती जाऊन बघू शकता। पण आता आम्ही तुम्हाला याच्यातला हा एक जो प्रश्न आहे की मुख्यमंत्री पदासाठी जनतेची पसंती कुणाला आहे त्याच्यासाठीचा जो सर्वे आहे त्याची जी आकडेवारी आहे ती सांगणार आहोत। या दोन सर्वेमध्ये जनतेने कुणाला जास्त पसंती दिलेली आहे ते आपण या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। प्रत्येक सर्वेचा जो सॅम्पल साईज असतो तो वेगळा असतो, त्याचे निकष काढण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते। पण सध्या जे दोन सर्वे आपण बघणार आहोत त्याच्यातला पहिला आहे सी वोटरचा सर्वे। तो डिटेल्ड सर्वे कालच आम्ही तुमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याच्यात काय आकडेवारी समोर आलेली होती ते आपण बघूयात। मात्र मुख्यमंत्री पदासाठीचे दोन नावं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत किंवा एक उद्धव ठाकरे आणि एक मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या दोघांमध्येही या दोघांनाच खरं तर जास्त पसंती आहे किंवा या दोघांचीच नावं जास्त चर्चेत का आहेत तर ते कुठेतरी आपल्याला या आकडेवारीतनं पण बघायला मिळतं। सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर सी वोटरचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 27.5% लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दिलेली आहे। 10.8% लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांची पसंती जी आहे ती दिलेली आहे। 22.9% आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांना लोकांनी पसंती दिलेली आहे। त्याचबरोबर 3.1% फक्त अजित पवारांना पसंती देण्यात आलेली आहे आणि 26.4% लोक असं म्हणतात की सांगता येत नाही, म्हणजे आतापर्यंत आम्हाला हे ठरवता आलेलं नाहीये की आमची पसंती कोणाला आहे किंवा आम्हाला कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आवडेल किंवा आमची पसंती कोणासाठी आहे ते आम्हाला सध्या सांगता येणार नाही असं याच्यात आपल्याला बघायला मिळतंय। अजित पवार ज्यांनी राष्ट्रवादी पक्षातून ते बाहेर पडले, शरद पवारांचा राष्ट्रवादीतून ते बाहेर पडले, स्वतःची राष्ट्रवादी आहे असं त्यांनी क्लेम केला, पक्ष घड्याळ हे दोन्ही त्यांच्याकडे आहे। त्यांनी ह्याच खरं तर म्हणजे असं म्हटलं जातं की ह्याच मुद्द्यावर ते बाहेर पडलेले होते की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा त्यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही त्यांनी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे। मात्र त्यांच्यासाठीची जी पसंती आहे ती फक्त 3.1% इतकीच या सर्वेमधनं समोर आलेली आहे। त्याच्यामुळे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या गोष्टीसाठी ते बाहेर पडलेले होते किंवा ज्याच्यासाठी ते युतीमध्ये आले ते आता खरंच होईल का, आणि हे सर्वे जे आहेत याची जी आकडेवारी आहे ती जर सगळ्या पक्षांनी सिरियसली घेतली तर मग म्हणजे निर्णय घेताना जर ही आकडेवारी कन्सिडर केली तर मग नेमकं काय होईल असे अनेक प्रश्नही याच्यातनं उपस्थित होतात। मात्र जी दोन नावांबद्दल मी बोलतेय ते म्हणजे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी जी पसंती आहे ती साधारण 27.5% एकनाथ शिंदेंना आणि 22.9% उद्धव ठाकरेंना पसंती आहे। त्याच्यामुळे म्हणूनच ही नावं खरं तर चर्चेत आहेत इतक्या गेल्या अनेक दिवसांपासून। याच्या पुढचा जो सर्वे आहे तो सर्वे काही दिवसांपूर्वीच समोर आलेला होता, तो म्हणजे लोकनीती CSDS हा जो सर्वे आहे तो हा सर्वे आहे। याच्यामध्ये देखील जी आकडेवारी आहे ती पर्सेंटेजमध्येच काढण्यात आलेली आहे। याच्यामध्ये ही 5 नावं जी आहेत त्यांनी घेतलेली आहेत। याच्यामध्ये सांगता येत नाही अशी कॅटेगरी या प्रश्नासाठी म्हणून नव्हती, याच्यामध्ये नावं दिली गेलेली होती आणि त्या नावांमध्ये तुम्हाला कोण तुमची पसंती आहे किंवा तुम्हाला कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आवडतोय किंवा कोण मुख्यमंत्री व्हावा असं तुम्हाला वाटतं असं विचारलं गेलेलं होतं। आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 28% उद्धव ठाकरे यांना पसंती देण्यात आलेली आहे, 20% एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आलेली आहे, 16% देवेंद्र फडणवीस यांना पसंती मिळालेली आहे, त्याचबरोबर 8% शरद पवार यांना पसंती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर 3% फक्त अजित पवार यांना पसंती मिळालेली आहे। म्हणजे आधीचा सी वोटरचा जरी आपण सर्वे बघितला आणि हा जरी बघितला तर अजित पवारांना साधारण 3%च लोक आहेत ज्यांना अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आवडतील किंवा त्यांची पसंती आहे। मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना जर आपण बघितलं तर या दोघांना साधारण 20 ते 30% मध्ये लोकांनी जे आहे ते मत दिलेली आहेत किंवा त्यांची पसंती आहे असं ते म्हटलेले आहेत। आधीच्या सर्वेमध्ये आपण जर बघितलं तर सी वोटरमध्ये आपण बघितलेलं होतं की एकनाथ शिंदे यांना साधारण 28% पसंती होती आणि उद्धव ठाकरे यांना साधारण 22% पसंती होती। इथे एक्झॅक्ट उलट आहे की इथे आपल्याला आपण जर बघितलं तर 28% उद्धव ठाकरे यांना पसंती आहे आणि एकनाथ शिंदे यांना 20% पसंती लोकांकडून दिलेली आहे। त्याच्यामुळे
आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल किंवा मुख्यमंत्री कोण होईल महाराष्ट्राचा हे तर आपल्याला लवकरच कळणार आहे. अवघे 20 ते 25 दिवस राहिलेले आहेत आणि ह्या 20 दिवसांमध्येच महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाईल. तुमचा म्हणजे जनतेचा कौल कोणाकडे आहे ते देखील तुम्हाला सांगायचं आहे पुढच्या 20 दिवसांमध्ये. प्रचार जे आहेत ते सुरू झालेले आहेत. जागा वाटपाचा जो तिढा होता तो सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे आता तुमच्या मतदारसंघातला तुमचा उमेदवार कोण आहे. 6 मुख्य पक्ष आहेत जे या लढतीत आहेत. त्याच्याबरोबर मनसे आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये आपण जर बघितलं तर तुमची पसंती कोणाला आहे, तुमचा कौल कोणाकडे आहे हे तुम्हाला येत्या या 20 दिवसांमध्ये सांगायचं आहे. मात्र सर्वेच्या अंदाज जर आपण बघितले, सर्वेच्या अनुसार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे प्रमुख 2 असे चेहरे आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमधले, ज्यांना जनतेची पसंती आपल्याला या सर्वेमधनं बघायला मिळाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे, तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला डिटेल सर्वे बघायचा असेल तर तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवरती तो बघू शकता. तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला असंच व्हिजिट करत राहा.